बैलावर काठी पडली ताशा वाजायला लागला आणि सुंदर असा मान घुमावला लागला. या ठिकाणी देवरुख संघाकडे देखावा सादर केला जाते. सत्यवान सावित्री, सत्यवान सावित्री हा देखावा सादर केला जातोय. ज्या वेळेला सत्यवान आणि सावित्री हे आपल्या उदरनिर्वाहासाठी अर्थातच चूल पेटवण्यासाठी म्हणून लाकडे शेतण्यासाठी अरण्यामध्ये जातात. खांद्यावर कुऱ्हाड सत्यवानाच्या आणि सावित्री सोबत अरण्यामध्ये लाकडे शेततोय. आपल्याला जळण्यासाठी कुठे लाकडे भेटतात का याचा शोध घेतला इकडे तिकडे पाहिलं जात आहे. बराच अरण्यात फिरतोय पण योग्य अशी लाकडं त्यांना काही सापडत नव्हती. आणि त्याच वेळेला अचानक सत्यवानाची नजर एका वडाच्या आणि त्या ठिकाणी सत्यवान सावित्रीला म्हणते की आपण या झाडाची लाकडं तोडून आपल्याला घेऊन जाऊया. आणि ज्या क्षणाला तो लाकडं तोडायला सुरुवात करतो त्या क्षणाला त्या ठिकाणी अचानक या ठिकाणी लाकडं तोडता तोडता सत्यवान थोडासा घाबराघुबरा होतो. यमराजा त्या ठिकाणी येतोय. यमाची नजर त्या सत्यवानावर पडते. यम आला, यम रेड्यावर बसून हा यम आलाय आणि यमराजाला आपला फास आवडलाय. सत्यवानाला फास टाकलाय. इकडे सावित्री सत्यवानाला उठवते. सावित्री सत्यवानाला विनवण्या करते आणि त्या ठिकाणी ती यमराजाकडे पाहते. यमराजाला सुद्धा विनंती करते. पतिव्रत सती सावित्री क्षमा मागते. पतीचे तू जीवदान दे यमा सांगते. पतीचे तू जीवदान दे यमा सांगते. अशी ही जी पतिव्रत आहे ती सावित्री आपल्या पतीला उतरण्याचा प्रयत्न करते. यमराजाला विनवणी करते. यमराजा मात्र आपल्या रेड्यावर बसलेला आहे. या पतिव्रता सावित्रीच्या तपश्चर्येकडे तिच्या विनवणीकडे यमराजाला सुद्धा तिची या ठिकाणी विनंती मान्य करावी लागते. आणि यमराजा ज्याने या सत्यवानाचे प्राण घेतलेले असतात ते सत्यवानाच्या त्या कुडीकडे जाते आणि त्याचे घेतलेले प्राण त्याच्या देहामध्ये या ठिकाणी निश्चितच परत आणून देते आहे. पतिव्रता यमराजाने जीवन परत दिलंय आणि ही खऱ्या अर्थानं पतिव्रता आहे. आजकाल आपण काय करतो आणि या दिवसापासून मंडळी हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा सण साजरा होऊ लागला. तेव्हापासून सौभाग्यवती स्त्रिया या वडाला पूजू लागल्या. वडाची पूजा करू लागल्या. आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी या ठिकाणी वडाच्या झाडाचं पूजन वटपौर्णिमेच्या दिवशी होऊ लागलं. असा हा सुंदर असा हा पौराणिक देखावा आपल्या समोर सादर केला जातोय. फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य बघत देवरुख सन्माननीय राज्यमंत्री यांचं या ठिकाणी आगमन होतंय. प्रेक्षक तुम्हाला जर हा देखावा आवडला असेल तर एकदा खडखडीत टाळ्या होऊ द्या देवरुख संघासाठी. जबरदस्त आहे, जबरदस्त. आणि एक सूचना, महत्वाची सूचना आहे. समोर कॅमेऱ्याच्या समोर बरेच जण उभे राहिले. तिथे कोणी उभं राहणार नाही दादा. मागच्या बाजूला जेवढे पण उभे आहेत कॅमेऱ्याला अडथळा होतोय. समोर समोर मोबाईल वाले शूटिंग करणारे आपण सगळेजण बसा. उभा केलाय असे आदरणीय सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगीदादा कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो प्लीज की आपण खरंच जोरदार टाळ्या वाजवूया दादांसाठी. टाळ्या एवढ्या जोरात वाजल्या पाहिजे, एवढ्या जोरात वाजल्या पाहिजे की पुढच्या वर्षाचा दुसरा वर्धापन दिन. चला आपल्याला विनंती, आपण सुरू करा प्लीज. या भव्य दिव्य जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपण संघ पाहतोय जो खास देवरुखवरून या ठिकाणी पोहोचला. देवरुखवाले चला लवकर. ज्याने सुंदर देखावा सादर केला, ज्या देखाव्याच्या माध्यमातून पतिव्रता सावित्रीचा या ठिकाणी आपण हा देखावा पाहिला, ज्याच्यातून समाज प्रबोधन या ठिकाणी केला गेला. आता खऱ्या अर्थानं नृत्याला सुरुवात होईल. चला लवकर प्लीज.
तिन्ही पंच सज्ज आहेत, कलाकार सज्ज आहेत. फटाक्यांची आतषबाजी होते आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी प्रवेश केला जाणार आहे देवरुख संघाचा. सगळ्यात पुढे येते भागवत धर्माची भगवी पताका डोळ्याला फडकावणारा छोटा निशाणवाला, त्याच्याबरोबर झांजवाला, त्या पाठोपाठ जबरदस्त सुरुवात. अगदी छोटा भगवा पताका घेऊन या ठिकाणी ज्याने प्रवेश केला त्याच्या बरोबर मागे हा टालवाला आहे, झांजवाला आहे आणि त्यानंतर आता ढोल ताशा आणि सुंदराचा प्रवेश केला जातो देवरुख संघाकडून. जबरदस्त सुरुवात. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला गर्दी झाली, कॅमेऱ्याच्या बाजूला, कॅमेऱ्याच्या समोर पुढे उभं राहू नका प्लीज. फ्रेंड्स ग्रुप पाचविनोदय पथक देवरुख, खास देवरुख करून आलेला हा संघ अच्छाई नावावर अनेक तो हा देवरुखचा संघ. सुंदर असा ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रवेश केला जातोय फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक देवरुख या संघाचा. आणि यानंतर पुढची 20 मिनिटे फक्त या संघाला पालखी नाचवण्यासाठी दिली जाणार आहेत. देवरुख संघ आपला हा कार्यक्रम मंत्र्यांच्या समोर आपण सादर करतोय. चला पटकन वेळ देऊ नका, कार्यक्रम चालू करा. भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्तानं मंदिराच्या प्रथम वर्धापन निमित्तानं आयोजित केलेला भव्य दिव्य पालखी नृत्याचा सोहळा. स्पर्श केल्यानंतर 20 मिनिटात सर्वरी सुरू होतो. ही 20 मिनिटात सुरू झाली. 20 मिनिटांमध्ये हा थरार आपण पाहणार आहोत. या स्पर्धेला सुरुवातीला आपण पहिल्या संमेशनने सुरुवात केली आणि आता देऊ पहिला नमस्कार केला जातो भैरवनाथाला, पहिला नमस्कार केदारनाथाला आणि पहिला नमस्कार आयोजक मंडळीला. जबरदस्त मान्यवंदना दिली गेली. अगदी देशभूषा देवरुख संघाने सुरुवातच या ठिकाणी मनोरमे केलेली आहे. अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. एकावर एक दोन कलाकार वरच्या कलाकाराच्या कामावर पालखी आहे आणि या ठिकाणी पालखी फिरवली जाते. सुरुवात पहिला मनोरा एकावर एक अशी सुरुवात केली देवरुख संघाने. प्रत्यक्ष या स्पर्धेत आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट गृहराज्यमंत्री किंवा सर्वांचं लाडकं नेतृत्व खेड दापोली कन्नड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट नामदार योगेश दादा कदम साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादात मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चितघर गावामध्ये हा उत्सव आपण अनुभवतो. जबरदस्त सुरुवात आहे. वा वा, काय सलामी दिली जाते, दादाला सलामी दिली जाते. निश्चितच पारंपरिकतेचा हा खेळ आहे. हा कोकणवासियांच्या जीवाभावाचा आत्मीयतेचा खेळ आहे. प्रत्येक गावागावामध्ये शिमगा उत्सवामध्ये पालखी ही नाचवलीच जाते आणि त्याच पालखी नृत्याचा हा सगळ्यांना एकत्र घेऊन गुंफलेला सोहळा म्हणजे पालखी नृत्य सोहळा. ही स्पर्धा नाही तर हा अभिमान आहे आमचा, स्वाभिमान आहे आमचा. कारण आम्ही सगळेजण कोकणवासी आहोत आणि जगाच्या पाठीवर एकमेव कोकण असं आहे की आमची ग्रामदेवता आम्हाला भेटण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता आमच्या घरामध्ये येत असते आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आपण पालखी खांद्यावर घेऊन नाचवत असतो. जबरदस्त. अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये देवरुखचे हे सगळे कलाकार या ठिकाणी हा पालखी नृत्याचा सोहळा आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्यामध्ये आनंद घेतात, आपली कला सादर करतायत. जबरदस्त.
मान्यवर स्वतः गृहराज्यमंत्री आदरणीय नामदार योगेशदादा कदम आणि त्यांच्या समेत अनेक विशेषतः शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांतभाई चव्हाण साहेब त्यांच्या समेत अनेक पदाधिकारी आपण पाहतोय. शैलेशदादा कदम साहेब, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, अनेक मान्यवर या ठिकाणी विराजमान होते आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला भेटण्याकरता कलाकार मात्र जबरदस्त कला सादर करत आहेत. अप्रतिम. वा वा, ढोलवाले वा, ढोलवाला क्या बात आहे. फक्त वाजत नाही तर आनंद पण घेतला जातो. सर्वांचे या ठिकाणी हवा बघा अतिशय सुंदर. आणि हे दोन छोटे कलाकार निशाणवाला आणि झांजवाला, या निशाणवाल्याला आम्ही या कलाकृतीमध्ये लाडानं टिटवी असं म्हणतो. ही छोटीशी टिटवी अतिशय सुंदर कला सादर करते. छोटा पण बडा धमाका असा हा कलाकार आहे. नक्की जर आवडत असेल तर या छोट्या कलाकारांसाठी फक्त एकदा टाळ्या वाजू देत. दोघेही छोटे आहेत आणि या वयात ते आपली मुलं काय करतात आणि ही मुलं काय करतात पहा. उद्याचं हे भविष्य, ही आमची संस्कृती जोपासणारी नवीन पिढी आहे आणि त्यांच्या अंगामध्ये रंगारंगामध्ये हा सांस्कृतिक भरलेला आहे. त्याचं नाव टिटवी ठेवलं आहे आणि टिटवीलाही लाजवेच्या प्रकारचा परफॉर्मन्स आहे त्याचा. जबरदस्त. ही लोकांची परंपरा जोपासण्याचं काम हे सगळे कलाकार करतात. पारंपरिक असं वाद्य चालू आणि पारंपरिक वाद्यावर पारंपरिक अशा या नृत्याच्या चाली आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त सादरीकरण आहे. ज्याच्या खांद्यावर भव्य पताका आहे तो मात्र ढेका बदलतोय. आणि वेगळा वेगळा नृत्याचा प्रकार तो देश देतो. आपल्या मानेच्या काट्यावर घेतलेले आणि या ठिकाणी विरुद्ध दिशेला आपल्याला असं सुद्धा इशाऱ्यावर आणखी नाचवली जाते. जबरदस्त जबरदस्त सादरीकरण. अप्रतिम. प्रचंड वेगाने पालखी फिरवली, अगदी एकदम पालखी. शेतकऱ्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी देवरूप संघाकडून आपल्यासाठी सादर केला जातो. जबरदस्त जबरदस्त. जसा सूर बदलतो तसा ठेका बदलतो आणि ठेका बदलला की नृत्य पण बदलत आहे. वाद्याचा प्रकार बदलला, वाद्य बदलण्याच्या अर्थातच नृत्य बदलला. पंचावची बारीक कुठल्या कलाकाराचा काय आणि वेशभूषा आपण पाहिलेला हे पाहिलं जातं. आपण केलेल्या रिंगणामध्ये प्रत्येक कलाकाराने आपली कला सादर करायची असते. रिंगणाच्या बाहेर जाऊन चालत नाही. अनेक नियम आणि या नियमाला धरून ही स्पर्धा खेळावी लागते. एका बाजूला पारंपरिक आणि त्याबरोबर स्पर्धेचे अनेक नियम. योग्य. या स्पर्धेचे अनुभवी पंच या स्पर्धेचं परीक्षण करतात. आहा वा वा. एक पाऊल पुढे दोन पावला मागे असा दिवस चाल या ठिकाणी सादर होते. कणकणी ढोलाचं वाद्य, त्याला सुंदर अशी ताशेवाल्याची साथ आहे. सुंदर असा निशाणवाला आणि झांजवाला आपली कला सादर करतात. सनईवाले आणि सूरवाले हे दोन वयोवृद्ध कलाकार आपल्या या सगळ्या तरुण कलाकारांना चांगली साथ देत आहेत. मंडळी या वयात सुद्धा हे सनई वादक, त्यांचे वय बघा, पण या वयात सुद्धा सनई वाजवत आहेत आणि या सगळ्या तरुण कलाकारांना साथ देत आहेत. सनई वाजवणं म्हणजे शेको टाकतात. शरीरातली सगळी हवा एकत्र करायची, ती गाण्यामध्ये फुगवायची आणि गाण्यातून हवा सनईमध्ये फुगायची आणि त्याच वेळेला सनईतून शेर बाहेर पडत असतात. हे काम अतिशय कठीण आहे आणि मेहनतीनेच ते काम करता येतं. त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि हे वयोवृद्ध कलाकार ते काम करताना वर्षाची तयारी असते. 365 दिवस मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक दिवस कलेसाठी वेचावा लागतो आणि वेचलेले हे महान कलावंत आज या सनईवरती सहजरित्या सूर काढताय. ही सोपी गोष्ट नाही, हे अवघड आहे आणि हे काम हे अतिशय सुंदर या ठिकाणी देवरूपवाले आपल्या समोर सादर करतात. निश्चितच एक चांगला संगम या सत्रात पाहिला जातो. अजून बरेच काही सादर व्हायचं आहे. एकच सुरुवात आहे. एकापेक्षा एक नामांकित संघ या ठिकाणी दाखल होत आहे. रांजण मानोबा पालखी नृत्य पथक आपणासाठी हा पहिला पुकार आपण सज्ज राहायचं आहे.
करतोय. शिव पार्वती गजानना, शिव पार्वती गजानना, रक्त भरून आमच्या गणा, खेळ खेळ गजानना, खेळ खेळ गजानना, आज रक्त भरून आमच्या गणा. मंडळी, नमन म्हणजे आपल्या कोकणची लोककला, नमन म्हणजे आपली परंपरा आणि याच नमनाचे वाद्य या ठिकाणी ढोलावर सादर होते आणि या वाद्याला साजेसं नृत्य पालखीजवळ सादर केलं जातं. अतिशय सुंदर असं हे सादरीकरण. जबरदस्त सादरीकरण आहे. देवरुखवाल्यांनी एवढा मोठा प्रवास केलाय या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी येऊन कुठेही कमी केलं नाही. एक जबरदस्त या ठिकाणी सादरीकरण आहे. आपल्या सगळ्यांना आवडत असेल तर टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, कारण कलाकारांची शक्ती वाटतो कोण तर त्या आपल्या टाळ्या वा. या ठिकाणी मग जुगलबंदी आहे. जुगलबंदी सुरू झाली. सातवाल्याची निशाणवाल्याची जबरदस्त सादरीकरण. अप्रतिम सादरीकरण आहे. वा. आता मात्र मनोरा सगळे कलाकार पालखीजवळ येतात. एकावर एक दोन कलाकार पाठीमागे आणि सगळे दोघांच्या खात्यामध्ये असे चार कला सादर केला जातो. क्या बात आहे. आवडत असेल तर टाळ्या वाजू देत. जबरदस्त सादरीकरण आहे. जबरदस्त सादरीकरण आहे. अजून एक मनोरा लावला जातो. चार कलाकार खाली, चार कलाकार वरती. क्या बात आहे. असा हा ते मनोरा या ठिकाणी सादर होतो. जबरदस्त अवघड कला प्रकार. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलला आणि आता वाद्य बदललं ते नृत्य बदलला. नृत्य पथक येऊन वा काय दृश्य आहे बघा. क्या बात आहे. चार कलाकार टाळा वाजायला पाहिजे. अतिशय जबरदस्त. आहा. सगळे कलाकार हे 15 ते 25 या वयोगटातले प्रेम सगळी इंजेक्शन देतात, पण कला बघा काय सुंदर सादरते. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेले हे कलाकार पारंपरिक खेळ असं करते. अप्रतिम सादरीकरण. मनोरे पा. वा वा वा. क्या बात आहे. टाळ्या वाजू दे. वा तालबद्ध असं हे वाद्य आणि त्या तालबद्ध वाद्यावर सादर होणारं तालबद्ध नृत्याचं सादरीकरण. वा वा. स्पर्धा क्रमांक 3 वाजजाई मानोबा पालखी नृत्य बद्दल अंशारी मागचं आपल्याला दुसरा पेपर आपण प्रयोजनाजवळ या. जबरदस्त जबरदस्त सादरीकरण. वा. आहा. तिन्ही पंचांची नजर तीक्ष्ण आहे. अप्रतिम अप्रतिम. जसा सूर्य उठून निघतोय जसा ढोलक ते पडणारा ठेका आणि त्याच्यावरती नृत्य. वा. जबरदस्त. पुन्हा वाद्याचा प्रकार बदलतोय. हो काशीवाला. वा शाबास. उभे असलेले प्रेक्षक, समोर उभे असलेले प्रेक्षक, आणि इकडे बसायला भरपूर जागा आहे. त्या रिंगणाच्या बाजूला जेवढी मोकळी जागा आहे तिथे आपण बसला तरी चालेल. अतिशय सुंदर असं सादरीकरण देवरुख संघाकडून आतापर्यंत या ठिकाणी सादर झालेलं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये या संघाचा सुद्धा हा कलाविष्कार आलेला आहे. जेवढी कला सादर होते त्याच्यावर मात्र तीक्ष्ण नजर ठेवावी लागते पंचांना. अगदी तिन्ही बाजूला 3 पंच तीक्ष्ण नजरेने या स्पर्धेकडे पाहतात आणि त्यांची जबाबदारी खूप मोठी असते. जबरदस्त आयोजन आहे. जबरदस्त सादरीकरण. निशाणवाला निशाणवाला. जबरदस्त.
अप्रतिम. पुन्हा एकदा वाद्य बदलतंय. शेवटच्या टप्प्यात या देवरूख संघाचा हा समाविष्कार आला. काशेवाला छोटा पॅट बडा धमाका सुंदर अशी ढोल वादकाला साथ देतोय. वा वा जबरदस्त. या कलेमध्ये शक्ती असावी लागते आणि शक्ती बरोबर युक्तीची फार गरज असते. जबरदस्त सादरीकरण. पुन्हा वाद्याचा प्रकार बदलतोय. हा देवरूखकरांचा साज आहे. हा देवरूखकरांचा बाज आहे. जबरदस्त. पालखीला अजिबात हाताने स्पर्श न करता उजव्या खांद्यावर डाव्या खांद्यावर पालखी घेतली जाते. अप्रतिम सादरीकरण. डोळ्याचा पारडा फिरणार हे सादरीकरण आहे. ही स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा आहे. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपये आहे. ही मानाची ट्रॉफी भैरवनाथ चषक कोणाकडे जाईल आणि याच्याकरता प्रत्येक कलाकारांनी घेतलेली मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. निशाणवाला पहा. निशाणवाला पण जिंकतोय आणि त्याला साथ मिळते ती झांज जमान्याची. जबरदस्त सादरीकरण. या ठिकाणी जरूर सादर केला जातोय. सगळ्यात अवघड कला प्रकार आहे. सगळ्यात अवघड कला प्रकार आहे. तर टाळ्यांची कंजूशी करू नका मित्रांनो. क्या फक्त ही 50-60 किलोची पालखी त्याच्यावरती 2 कलाकार एक कमरेवरती एक खांद्यावरती अशा प्रकारचा अवघड कला प्रकार या ठिकाणी सादर. लास्ट 5 मिनिट्स. या ठिकाणी पालखी फिरवली जाते. वा वा कलाकार मातीवर बसतोय. या, जबरदस्त सादरीकरण आहे. शेवटच्या 5 मिनिटांचा थरार सुरू झाला. 5 मिनिटांमध्ये वाद्य गतिमान होईल, कलाकार गतिमान होतील, कारण आता शेवटचे 5 मिनिटं. लास्ट 5 मिनिट्स. देवरूखकर लास्ट 5 मिनिट. शेवटची 5 मिनिटं. जबरदस्त सादरीकरण. अंतिम टप्प्यामध्ये देवरूख संघाचा कार्यक्रम येतो. निशाणवाला पहा. निशाणवाला छोटा कलाकार बडा पॅक आल्यापासून एका टाकल्या हातात विचार ठेवलेला आहे. अजिबात हात न बदलता नॉनस्टॉप त्याचं नृत्य चालू आहे. छोटा पॅक बडा धमाका. अप्रतिम. कॅमेऱ्यासमोर पुन्हा एकदा आला. शेवटची 4 मिनिटे शिल्लक. लास्ट 4 मिनिट्स. शेवटची 4 मिनिटं. पुन्हा वाद्याचा प्रकार बदलतो. जबरदस्त. मधलं जे रिंगण आहे त्या रिंगणामध्येच आपल्याला दांडियाचा वापर केला जातोय. गुजरातचा दांडिया महाराष्ट्रात कधी आला आपल्याला कळलेच काय. त्या दांडियाचा वापर या ठिकाणी देवरूख संघाकडून या पालखीवर केला जात आहे. जबरदस्त. जबरदस्त या ठिकाणी वाद्य वाजलं जात आहे आणि त्याच्यावरती दांडिया. पुन्हा एकदा वाद्य बदलतोय. जबरदस्त. गतिमान झालेले ढोल, गतिमान झालेला ताशा आणि या गतिमान वाद्याबरोबर गतिमान झालेला नृत्य. शेवटची 3 मिनिटे शिल्लक. लास्ट 3 मिनिट. शेवटची 3 मिनिटं बाकी आहे. वा जबरदस्त. गळ्याची पापणी लोते ना लोते तोपर्यंत गिरकी पूर्ण होते. जबरदस्त सादरीकरण आहे. अप्रतिम. वा 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 वा. शेवटच्या टप्प्यात आलेला या देवरूखकरांचा हा खरा विस्तार. अंतिम काही मिनिटं शिल्लक. जबरदस्त. 3 पंचांच्या या स्पर्धेचं परीक्षण केलं जात आहे.
अवघड कला प्रकार या ठिकाणी सादर केला जातोय. डोक्यावर तांब्यावर बाकी आहे. वा दिशा शेवटची 2 मिनिटं शिल्लक. लास्ट 2 मिनिट्स. या ठिकाणी परा काढली जाते. परातीच्या काठावर हाताला मारत आहे. डोक्यावर तांब्यावर बाकी आहे. आणि सुंदर अशी बाकी मिळवली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त सादरीकरण. पायाखाली परात आहे, डोक्यावरती तांबे आहे, त्याच्यावरती पालखी आहे. आणि आता या ठिकाणी लोखंडी खडे मारलेली फडी आणली जाते. त्या फडीच्या टोकावर लोखंडी खड्याच्या टोकावर हा कलाकार मारला. वा वा अतिशय अवघड आहे. जबरदस्त सादरीकरण आहे. वाद्याचा प्रकार बदलतोय. दोन गतिमान होत आहेत, ताशा गतिमान होतोय. एक कलाकार संपूर्ण पालखी आपल्या खात्याजवळ फिरवतोय. लास्ट 1 मिनिट. शेवटचं लास्ट मिनिट. अवघड प्रकार आहे, अवघड पालखी आहे. वा वा एक कलाकार संपूर्ण पालखी आपल्या मांडीवर जबरदस्त. अतिशय अवघड प्रयत्न. शेवटच्या क्षणाला 4 कलाकारांच्या खांद्यावर पालखी आहे. पुन्हा एकदा दोन्ही कलाकार दोन्ही बाजूला या ठिकाणी पालखीच्या कोपऱ्याला लागले जाते. या ठिकाणी सुंदर अशी पालखी फिरवली जाते. जबरदस्त अतिशय सुंदर. खूपच अवघड कला प्रकार या ठिकाणी सादर केला जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सगळे कलाकार पालखीजवळ येतात. वा वा उभे केला जातो भैरवनाथाचा, उभे केला जातो केदारनाथाचा. वेळ संपलेली आहे. प्रेक्षक एकदा